हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज मी ब्रेकफास्टसाठी पोहे बनवले होते. शिवानी त्याच्या डॅडाला स्कूलमध्ये जायचं होतं कारण शिवचा आज ओपन डे होता. त्यामुळे त्यांना स्कूलमध्ये जायचं होतं आणि ते येईपर्यंत मला घरातलं सर्व आवरून घ्यायचं होतं. कारण जर मी त्यांच्यासोबत गेले असते तर मग घरातले सर्व कामं राहून गेले असते. तर त्यांना म्हटलं तुम्ही दोघे जाऊन या, तोपर्यंत मी घरातलं सर्व आवरून घेते. कारण त्यानंतर मग पुढे आमचे काही प्लॅन्स आहेत बाहेर जाण्यासाठी, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे सॅटरडे आणि आज शिवचा स्कूलमध्ये ओपन डे आहे, त्यामुळे त्याचे डॅडा आणि शिव स्कूलमध्ये गेले आणि त्यानंतर मग आम्ही आता डीमार्टला जाणार आहे. तर त्यांचंच वेट करते मी, त्यासाठीच आवरून बसली आहे. आणि त्यानंतर डीमार्टला गेल्यानंतर आम्ही काय काय शॉपिंग करतो आहे किंवा डीमार्टमध्ये काय काय नवीन वस्तू आल्या ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. दाखव तुझे पेपर्स. 0. हॅलो गाईज, हे बघा मी कारमध्ये आहे. तर चला, आता आमची डीमार्टची शॉपिंग झाली आहे. तर आता आम्ही बाहेर मिसळ खायला चाललो डीमार्टमध्ये. आणि माझ्याकडे तर इरेजर वाला तयार आहे. डीमार्टमध्ये जी शॉपिंग केली ती पण मी तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर शेअर करते. मी माझं धनुष्यबाण खेळेल घरी. मी तुम्हाला म्हटली होती का डीमार्टमध्ये ज्या नवीन वस्तू येणार ते मी तुमच्यासोबत तुम्हाला दाखवेन. पण डीमार्टमध्ये आज सॅटर्डे असल्यामुळे एवढी गर्दी होती, त्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकले. तर आता आम्ही इथे जी किवळेमधील नेवाळे मिसळ आहे तिथे आलो होतो. तर नेवाळे मिसळ एकदम पिंपरी चिंचवडमधील एकदम फेमस मिसळ आहे आणि तुम्हाला पण अशी झणझणीत तरीवाली मिसळ खायची असेल तर नक्की नेवाळे मिसळला व्हिजिट करा. टेस्ट पण छान आहे. त्यानंतर मग हा धनुष्यबाण शिवला आम्ही डीमार्टमधून घेतलेला होता. तर तो घरी आल्या आल्या लगेच खेळत होता. आणि धनुष्यबाण घ्यायचं कारण काय, तर रामायण बघून त्याला पण धनुष्यबाण घ्यावा वाटला. हॅलो गाईस, तर आता वाजलेले आहेत थोड्या वेळापूर्वीच मी डीमार्टमधून आली. चहा वगैरे घेतला आणि आता मी तुमच्यासोबत जे डीमार्टमधून ज्या वस्तू आणल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा डोसा तवा मी आणलेला आहे. हा गॅसवरती पण आपण यूज करू शकतो किंवा इंडक्शनवरती पण याचा यूज होऊ शकतो. तर मल्टिपल युजेस आहेत याचे. आणि हा डोसा तवा मला पडलेला आहे 799 रुपयाला. तर दुसरी आपली पुढची वस्तू आहे, जार घेतली आहे मी, 149ला पडली मला. तर ही मी चहा पावडर ठेवण्यासाठी घेतली आहे. त्यानंतर मग किराणा जास्त नव्हता घ्यायचा, फक्त ज्या मला लागणाऱ्या वस्तू होत्या ना त्याच मला घ्यायच्या होत्या, कारण मी बाकीच्या वस्तू ज्या होत्या त्या झेप्टोवरून मागवल्या होत्या. तर हे शिवसाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतले. त्यानंतर बिर्याणी मसाला घेतला. त्यानंतर हे ओवा घेतला. तर आता पुढची आपली वस्तू आहे, तर मी हे डोअरमॅट घेतले आहेत. तर हे डोअरमॅट मला तुम्हाला व्यवस्थित नाही दाखवता येते, मी थोड्या वेळाने तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवते. ह्या जार्स घेतल्या आहे मी. तर ही एक जार मला 99ला पडली. अशा मी 2 जार्स घेतल्या अशा प्रकारच्या. त्यानंतर हे पिअर्सचं बॉडी वॉश घेतलं आहे. याचं बॉडी लोशन घेतलं, तर यावर पण ऑफर चालू होती, बाय 1 गेट 1. हे पण घेतलं. त्यानंतर मग धना डाळ घेतली. त्यानंतर शिवसाठी थोडंफार चॉकलेट्स वगैरे घेतले. त्यानंतर घासणी घेतली. नंतर हा शिवसाठी एक मस्त क्यूट असा कप घेतला, कारण त्याचा कप मी ना जो होता तो माझ्याकडून चुकून फुटला गेला, त्याच्यामुळे मला हा त्याला कप घ्यावा लागला. त्यानंतर मग तूप घेतले. नंतर हे जेमिनीचं ऑइल घेतलं. अशा मी 5 पॅकिंग घेतल्या याच्या जेमिनी ऑइलच्या. त्यानंतर बदाम घेतले. नंतर हे बेदाणा घेतला. तर अजून एक बॅग बाकी आहे, तर त्यातल्या पण मी वस्तू दाखवते तुम्हाला.
हे ना आज खूप दिवसातून आम्ही डीमार्टला गेलो होतो, त्यामुळे एवढी शॉपिंग केली. शिवसाठी हे असे क्यूट क्रॉक्स घेतले त्याला डेली यूजसाठी. त्याच्यानंतर हा मग घेतला, खूप खराब झालेला होता मग, तर मग घेतला. काजू घेतले. शिवसाठी हॉर्लिक्स घेतलं चॉकलेटचं. त्यानंतर स्क्रब घेतलेत. त्यानंतर हे एक फोल्डर घेतलं, कारण माझं फोल्डर जे होतं ना ते खूपच खराब झालं आहे, तर मग सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवण्यासाठी एक छान असं फोल्डर घेतलं. नंतर हे पिस्ता घेतला. तर हे ना एक मल्टीपर्पज होल्डर आहे, तर असं रोटेट पण होतं हे. याच्यामध्ये आपण स्पून वगैरे ठेवू शकतो, इकडे स्पून परत नाईफ वगैरे असं वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतो, किंवा मुलांसाठी पेन वगैरे पण आपण इथे ठेवू शकतो. त्यानंतर हे रबर बँड, दरवेळी डीमार्टला गेले तर हे उचलून आणतेच मी एक. त्यानंतर पावभाजी मसाला. नंतर चक्री फूल म्हणतात, चक्री फूल. नंतर एक हे पाऊच होतं, तर हे पण मला खूप आवडलं, तर हे आणलं. तर हे मला 129ला पडलं. एक ब्रश घेतला हा. नंतर शिवला सारखे नॅपकिन्स लागत असतात, तर शिवसाठी हे नॅपकिन्स घेतले. नंतर हे एअर फ्रेशनर्स घेतले, हे पण बाय 1 गेट 1 फ्री भेटले, त्यामुळे हे 2 घेतले. याचा जो स्मेल आहे ना खरंच खूप छान येतो. वा वा. त्यानंतर नोरोबासाठी सॉक्स. सॉक्सचे 2 हे घेतले पॅक. त्यानंतर मी ही घरातील हुक्स घेतले. नॅपकिन्स घेतले. नवरोबासाठी रुमाल. टिश्यू घेतले, हे पण बाय 1 गेट 1. विस्कर घेतलं. नंतर गार्नियरचा कलर घेतला. हा गार्नियरचा जो कलर आहे ना तो मी फक्त ब्लॅक किंवा फक्त ब्राऊन न वापरता मी ब्राऊन आणि ब्लॅक यूज करते, कारण त्याने केस एकदम असे नॅचरल दिसतात. जास्त ब्लॅक पण नाही दिसत आणि जास्त ब्राऊन पण नाही दिसत. त्यानंतर हे मॅक्स फ्रेशचं कोलगेट. त्यानंतर विम लिक्विड. त्यानंतर शिवने गेल्यानंतर एक ना एक कंपास उचलत असतो, तर अशा प्रकारची कंपास घेतली काळची. त्यानंतर हे स्किन केअरसाठी पॉन्ड्स जेल मॉइश्चरायझर. तर आता अजून जार्स वगैरे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर अशा ना 2 जार्स घेतले मी ते तुम्हाला. त्यानंतर या अशा पण मी 3 जार्स घेतल्या. ऑइल आहे. आणि त्यानंतर ना शिवचे खूप ब्लॉक्स वगैरे आहेत, ते ठेवण्यासाठी मी हे एक ऑर्गनायझर घेतलं, म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे पडू नये म्हणून घेतले. काय करतोय शिव तिकडं? तर गाईज, एवढी सर्व डीमार्टची शॉपिंग होती. तर शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तर ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि हो, मी फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करते आहे, तर काही चुकलं वगैरे असेल तर सांभाळून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हाला असं अजून नेक्स्ट कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे त्यावरती पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. चलो बाय बाय.